नमस्कार येवकार सनातन संस्थेतर्फे गुरुपौर्णिमा कार्यक्रम व्हडा भक्तिभावान परवरी हांगा मनयलो गेलो। येथे उपस्थित असलेल्या आपल्या सर्वांचाच या कार्यक्रमाला येण्यामागील उद्देश साधनेतील प्रयत्नांना दिशा मिळणे आणि प्रत्येकाने आपले राष्ट्र आणि धर्म यांप्रतीचे कर्तव्य पार पाडणे हा आहे। आता आपण कार्यक्रमाची रूपरेषा पाहूया। आरंभी सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर जयंत बाळाजी आठवले यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त दिलेल्या संदेशाचे वाचन होईल। त्यानंतर सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर आठवले आणि सनातन संस्था यांचे कार्य याविषयीचा व्हिडिओ दाखवण्यात येईल। त्यानंतर रामराज्याच्या स्थापनेसाठीचा संकल्प आणि नामजप यज्ञ होईल। त्यानंतर हिंदू धर्मासाठी विशेष योगदान देणाऱ्या हितचिंतकांचे सत्कार करण्यात येतील। अनेक वर्षे गुरुकृपा योगानुसार साधना केल्यानंतर साधनेतील अनुभूती घेतलेला साधिका आपला अनुभव कथन करतील। त्यानंतर आजचे विशेष अतिथी सामाजिक कार्य करणारे माननीय श्री राजीव कोळके यांचे मार्गदर्शन होईल। तुमचे नाव किती? गोविंद रामा चौडन। आज हो गुरुपौर्णिमेचो कार्यक्रम सादर झाला, त्याच्याबद्दल काही माहिती सांगा। प्रत्येक वर्षी आषाढी पौर्णिमा जी आसा ती गुरुपौर्णिमा म्हणून साजरी करतात। या फावटी संबंध गोव्याभरान 7 ठिकाणी गुरुपौर्णिमा मोठ्या मोठ्या शहरांनी तर हांगाची जी गुरुपौर्णिमा जी आसा तर ती हांगाची स्थानिक तिथे पणजीचे सगळे जे लोक आसात तर तेंच्या करता आयोजीत केल्लेली ही गुरुपौर्णिमा आणि या निमित्तान सकाळपासून हांगा वेगवेगळे कार्यक्रम असले। सुरवातीक गुरुपूजन झाले, त्याच्यानंतर मागीर काही मार्गदर्शनाचे कार्यक्रम झाले, काही व्हिडिओज दाखयले गेले ज्या माध्यमांतल्यान सनातन संस्थेचे संपूर्ण कार्य जे आसा ते कशा पद्धतीन चलता याविषयी काही व्हिडिओज दाखयले गेले। एकंदरीत जे लोक आताच्या या सांजच्या कार्यक्रमांत जे उपस्थित असले तर त्यांच्याकरता एक म्हणजे कशें की आमकां जे सनातन संस्थेक ह्या समाजान एक बरे राज्याची निर्मिती जी करपाक जाय जेका आमी म्हणटा म्हणजे जशें आमी म्हणटा की आदर्श हे आमकां रामराज्य आसा तर त्या आदर्श रामराज्या प्रमाणे जे राज्य आमकां ह्या भारतभरात ज्या रामराज्याची स्थापना जी करपाक जाय तर ती कशा पद्धतीन आमी करपाक शकता ह्या विशयी एक मार्गदर्शन त्या सांजच्या सत्रांत सगळ्या लोकांक करता जालें हांगा। तुमच्या संस्थापकांचें नाव कितें? सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर आठवले। आणि ही संस्था मूळ केंद्र हांगा गोंयांत खंय आसा? म्हणजे संपूर्ण गोंयाभरान सनातन संस्थेचे कार्य चलता। त्या माध्यमांतल्यान मागीर लोकांक साधना शिकयली वयता, धर्माचे अध्यात्माचे काम कशें करप हे शिकयलें वयता आनी सनातनचो एक मोठो आश्रम रामनाथी हांगासर आसा। ह्या आश्रमांतलो संपूर्ण गोंयाभरांतल्या सगळ्या हिंदूंनी लाभ घेतलेलो आसा। फक्त गोव्यातले न्हू गोंया भायले अनेक लोक आश्रम पळोवपाक येतात। आश्रमाचें वैशिश्ट्य म्हणजे कितें की जे आमी आतां म्हटलें की रामराज्या सारको समाज आमकां निर्माण करपाक जाय जाल्यार तो समाज कशा पद्दतीन आसपाक जाय, तेंच्यो कार्यपद्दती कश्यो आसता, एकंदरीत जीवन कशें आसता, आध्यात्मीक जीवन कशा पद्दतीन ते जगता ह्या विशयी समजा जर जाणून घेवपाक जाय जाल्यार अवश्य रामनाथींतल्या सनातनच्या आश्रमांत लोकांनी हांगा भेट दिवची आणि ती जाणून घेवची। तुमचे खूप खूप आभार, धन्यवाद।